नमस्कार सखींनो, कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर इथं घेतलेले आहेत मी 2 ग्लास तांदूळ आणि ह्यात टाकत आहे मेथी आणि हे आता आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर धुवून झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी घालून रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे। तर सकाळी छान ते आपले तांदूळ भिजलेले आहेत। आता आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तर छान अशी बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे। आता आपण इकडे 2 काकड्या घेतलेल्या आहोत। तर त्या काकड्यांचे दोन्ही साइड कट करून आता वरचं सालपट आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर पूर्ण सालपट काढून घेतल्यानंतर आपण ते किसणीवरती छान किसणार आहोत। तर पाहू शकता किती मस्त किस आलेला आहे। तर पूर्ण किसून झाल्यानंतर यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि तयार पिठात टाकणार आहोत। इथं घेतलेली आहे कोथिंबीर आणि कांदा, तर ते बारीक चिरून घेतलाय। आता तो आपण तयार पिठामध्ये घालणार आहोत आणि कांदा आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण याच्यात मिक्स करणार आहोत। 1 चमचा मीठ चवीनुसार घाला आणि आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून आपण ते आता पातळ करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं आपण हे सारण बाजूला सरूयात आणि यासाठी चटणी तयार करून घेऊयात। तर आपण काकडीचं जी साल काढलेली आहे त्याची चटणी करणार आहोत। यासाठी घेतलेले आहेत शेंगदाणे, लसूण, मिरची, आलं आणि आता ते मिक्सरमधून ग्राइंड करून मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। चटणीची फोडणी पण घालून घेतली। इकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता आपण वाळकाच्या कायरोळ्या काढणार आहोत। तर मस्त अशी टेस्ट लागते, छान कांदा काकडी आणि तयार होतात मऊ आणि लुसलुशीत अशा आपल्या काकडीच्या कायरोळ्या। तर एक साईडनी भाजल्यानंतर आपण ते छान परतवून घेणार आहोत आणि मग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तर मस्त मऊ अशी लुसलुशीत आपली कायरोळी तयार झाली आणि मी सर्व केले चटणी आणि मुगाच्या भाजीसोबत। तर तुम्ही हे करून पहा, खाऊन पहा, आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट्स करा। धन्यवाद।